तुम्ही पहा, काही काही साधू गमतीनं सांगतो स्त्रियांना हात लावित नाहीत, स्त्रियांना पाया पडू देत नाहीत, स्पर्श चालत नाही म्हणतात. आणि काही स्त्रियांना पुरुषाचा स्पर्श नाही चालत. जैन धर्मातले पहा काही साधू. का? भीती आहे, मनातलं गेलंच नाही. कशाची भीती वाटते तुम्हाला? काही लोक स्त्री ज्या ठिकाणाहून गेली त्या धरणीचा स्पर्श घेत नाहीत काही साधू. समजा स्त्री एका जागी बसली असेल, तिथे बसू नका म्हणतात, कारण यांना माहिती असतं की काम भावना एखाद्या दिवस आपल्यात येईल. स्त्री म्हणजे कामी असते, आणि स्त्री कामी जर असेल तर तिची ऊर्जा आपल्यात येईल म्हणून नको. काही मंदिरातच स्त्रियांना प्रवेश नाही. मीरेला अडवलं. वृंदावनमध्ये मीरा गेली नाचत नाचत. त्या ठिकाणी पुरुषाला प्रवेश नाही, स्त्रियांना प्रवेश निषिद्ध होता. म्हणजे कृष्ण आहे इथं स्त्रियाला प्रवेश निषिद्ध आहे. मीरेला अडवलं. मीरा म्हणली, मला तर सगळ्या स्त्रिया दिसायल्यात म्हणली, तूच एक पुरुष दिसायलास इथे. अरे सगळ्या स्त्रिया आहेत, अरे कृष्णच एक पुरुष आहे म्हणले, तू देखील स्त्री आहेस. मूर्खा, मला अडवतोस तू? त्याचे डोळेच उघडले. घुसली. अरे भगवान कृष्णचे सगळे प्रकृतीच्या अधीन आहेत, आणि प्रकृतीच्या अधीन असणारे सगळे नारी आहेत, नर नाही. सगळे स्त्रिया आहेत, प्रकृती अधीन, प्रकृतीच्या गुणांनी चालणारे. पुरुष फक्त भगवान एकच आहे. जो पुरुष आहे ज्याची सगळे इंद्रिय ताब्यात आहेत आणि ज्याचं गुणातीत झालेलं आहे. हा काय म्हणलं? समजा आता ही साधू मंडळी स्पर्श देखील करीत नाहीत, स्त्रियांना काही बोलू देत नाहीत. स्त्रियांनी दूर बसावं. एक महाराज आले होते परभणीला गेल्या वर्षीच, नाव सांगणार नाही. म्हाताऱ्या स्त्रियांनी म्हणे पुढे बसावं, बाकीच्या तरुणांनी मागे बसावं. का? कारण याचा विकार कधी जागृत होईल, असाच अर्थ झाला ना. मग हे साधू आहेत का? अरे गळ्यात बाई लटकली तरी भाव निर्माण होऊ नये त्याला साधू म्हणतात. अरे ज्यांच्या स्पर्शाने, ज्यांच्या जमिनीवर बसल्याने तुमच्या कामभावना जर वाढत असतील, तुम्ही साधू आहात का? आणि आपल्याला गोड वाटतं, साधू स्पर्श करत नाहीत, की वाटते. ज्यांचं पाहणं देखील तुम्हाला विकार जागृत जर करू शकत असेल, तुम्ही साधू आहात का? आणि तुम्ही साध्वी आहात का? फार मोठा प्रश्न आहे समोर. आणि म्हणून ज्यावेळेस ही साधू अतिशय कामविकार जर वाढला, आपल्याला देखील असा कामविकार इंडिव्हिज्युअल जीवनामध्ये ज्यावेळेस वाढतो आणि कामपूर्ती करता आपण तो प्रयोग करतो, त्या प्रयोगांमध्ये एक लक्षात असतं की ब्रह्मचर्य चांगलं आहे. प्रयोग संपला, कामभावना शमली, कामभावना की आपल्याला वाटतं ब्रह्मचारी पद चांगलं आहे. हे कुठपर्यंत चांगलं वाटतं? काही नाही, साधना चांगली आहे बरं, हे कामभावना फार वाईट आहे. साधना चांगली असते, ब्रह्मचारी पद चांगलं असतं. कुठपर्यंत? पुन्हा कामभावना निर्माण होत नाही तोपर्यंत. कामभावना निर्माण झाली की ब्रह्मचारी पद पुन्हा खराब वाटायला लागतं. हे युद्ध नाही. चर्वंतर पण तुम्हाला चांगलं वाटायला लागतं कधी? खूप पोट फुगल्यावर. बक माणसं खातात, आधी अर्ध खाऊन घेतात आणि थोडं भूक शमली की मग जास्त डिटेल चावतात. पहिल्या सुरू गप्प हा, आणि नंतर मग हळू चावलं की वाटतं चर्वंतर पण करायला येते. भूक लागली की उपवासाचं महत्त्व नसतं, मग जेवणाचं महत्त्व कळतं. जेवणामध्ये रस येतो आणि जेवण संपलं, पोट भरलं, नाही उपवास केला पाहिजे बरं का, उपवास केला पाहिजे. उपवासाचं महत्त्व कधी कळतं? पण ब्रह्मचारीचं महत्त्व कधी कळतं?
कामवासना निर्माण झाल्यानंतर. उपवासाचं महत्त्व कधी कळतं? कामवासना नाही, आपलं पोट भरल्यानंतर. आणि पोट रिकामं असलं की उपवास नको वाटतं. लक्षात घ्या, हे द्वंद्व आहे. का साधक पुढे सरकत नाही? का माणसं परमार्थामध्ये पुढे जात नाही? ह्या द्वंद्वामध्ये अडकलेले आहेत आणि सारखं युद्ध एक दुसऱ्याशी चाललेलं आहे. ब्रह्मचारी पदाचं आणि कामवासनेचं युद्ध चालू आहे. उपवासाचं आणि खाण्याचं युद्ध चालू आहे. साधनेचं आणि संसाराचं युद्ध चालू आहे. अहंकाराचं प्रेमाचं युद्ध चालू आहे. कोण जिरलं, कोण हारलं? सांगा, कामवासना हरली का? कधीच नाही. साधकांनाही आज कामवासना भेडसावते आणि ती भेडसावली, ती संपली की म्हणतात नाही 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 नाही, ब्रह्मचारी पद किती चांगलं आहे. ओशो एका ठिकाणी असं म्हणतात, घड्याळीचा लोलक असतो, तो असा फिरतो. डाव्या बाजूला गेला म्हणजे असं वाटतं तो डाव्या बाजूला गेला. ते म्हणतात नाही, उजव्या बाजूला येण्याकरिता त्यावेळेस त्यांनी शक्ती संग्रहित केली. तो मग तो उजव्या बाजूला जातो, त्यावेळेस वाटतं तो उजव्या बाजूकडे गेला. नाही, ते म्हणतात डाव्या बाजूकडे येण्याकरिता शक्ती संग्रहित करतो. तुम्ही ब्रह्मचारी झाले म्हणजे ते म्हणतात की कामवासना निर्माण करण्याचे परमाणू तुम्ही एकत्रित करत आहात आणि पुन्हा कामवासना निर्माण झाली की तुम्ही ब्रह्मचारीपणाचे परमाणू एकत्रित करतायत आणि हे युद्ध अखंड चालू आहे. तुमची प्रगती कधीच नाही. लक्षात घ्या. चर्वणतर्पण आम्हाला चांगलं कधी वाटतं? शिबिरात आल्यावर, सगळ्यांच्या समोर, घरी नाही. माहिती आहे. मग चर्वणतर्पणाचं महत्त्व पोट भरल्यावर जसं कळतं, उपवासाचं महत्त्व पोट भरल्यावर कळतं. आणि पोट नाही भरलं तर उपवास सोडून देतो. आणि हे युद्ध चांगल्या आणि वाईटांचं सतत चालू असतं, विकारांचं सतत चालू असतं, सद्गुणांचं दोषांचं युद्ध सतत चालू असतं. आणि त्यावेळेस द्रष्टाभाव नसतो. हा भक्त, हा साधक अखंडितपणे एक दुसऱ्या विकारांवर ते ओव्हरपॉवर करण्याकरिता झगडत असतो. कोण विजयी झालं? अहंकार विजयी झाला नाही, तुमचं ब्रह्मचारी विजयी झाला की कामविकारी माणूस विजयी झाला? तुमच्याकडे उत्तर नाही आहे. तुमच्याकडे उत्तर नाही. क्रोधी विजयी झाला की प्रेम उत्पन्न झालं? तुम्हाला उत्तर नाही आहे, कारण क्रोधही येतोय तुम्हाला आणि प्रेमही उत्पन्न होताना दिसतंय. तुम्ही ह्या पारड्यात गेली की त्या पारड्याचे परमाणू निर्माण होतात, त्या पारड्यात गेले की ह्या पारड्याचे परमाणू निर्माण होतात आणि अखंडित युद्ध तुम्हीच करता. आणि तुम्ही करता म्हणून हारणं आणि जितणं हे तुम्ही होऊ शकत नाही. एक आई आहे, मुलीची आसक्ती इतकी वाढते, इतकी वाढते, आणि मग तिला कळतं ज्ञानेश्वरीत आल्यावर नाही नाही आसक्ती राहू नये, मग ती अशी निर्विकारी होण्याची प्रयत्न करते. पण ती कधी करते? मुलगी फटकन बोलावी आईला, मग ती म्हणते छे 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 छे, सोमानी म्हणलीच होती, आसक्तीयुक्त राहावं, कोणी आपलं नाही. मग ती ह्या पारड्यात येऊन बसते, पुन्हा ह्या पारड्यातून त्या पारड्यात जाते. अखंडितपणे असे बुचकाळे खात असतात ही माणसं. विकारातून ब्रह्मचारी पदाकडे जातात, ब्रह्मचारीकडून कामवासनेकडे जातात, कामवासनेतून पुन्हा इकडे जातात, इकडून पुन्हा तिकडे जातात, क्रोधातून पुन्हा इकडे येतात, इकडून तिकडे जातात. हे अखंड युद्ध खेळणारा हाच आहे. विजयी झाला घोषित करणारा हाच आहे. हारलो म्हणणारा हाच आहे. आणि पुन्हा विचारा, विजयी झालेत का हारलो? तो म्हणतो काहीच मला समजणं, गोल गोल आहे. हा मी संपला पाहिजे. आपण ज्यावेळेस एका परिघात संसाराच्या असतो त्यावेळेस द्वंद्व, हे जे दोन विकारांचं द्वंद्व चालतं, चांगल्याचं आणि वाईटाचं द्वंद्व चालतं, त्याचा सेनापती आम्ही होतो. त्यावेळेस सुख दुःख आम्हाला भोगावे लागतात, हानी लाभ आम्हाला भोगावे लागतात, पाप पुण्य आम्हाला भोगावं लागतं. आता बाजूला व्हा, ह्या परिघाच्या बाजूला होऊन एक अशा
परिघात जा जे सेंटर्ड आहे. परिघ म्हणजे वर्तुळ, ह्या वर्तुळाच्या बाजूला सरका आता आणि सेंटर पॉइंटला एक तुम्ही एक आहात, तिथे तुम्हीच आहात. परिघामध्ये तुम्हीच उभे होता. इथे तुम्ही सेनापती आहात. आता सेनापती पण सोडा, सेनापती आता तुम्ही नाहीत. पण सेंटरमध्ये मूळ चेतन अवस्थेमध्ये आत्म्यामध्ये तुम्ही एक आहात. मनाच्या भाषेत बोलायचं एक अंतर्मन आहे, एक बाह्यमन आहे. बाह्यमन हे भांडण करत असतं. सबचेतन मन आणि चेतन मन हे भांडण करत असतं. अंतर्मन पाहत असतं. अंतर्मनही तुमचाच भाग आहे. मनाच्या भाषेत बोलायचं, आत्म्याच्या भाषेत बोलायचं तर तिथे तुम्हीच आहात. पण तिथे तुम्ही द्रष्ट्या भावाने राहा. लक्षात घ्या, तुमचा साक्षी भावाने राहा. आता इथे तुम्ही इन्व्हॉल्व झालात युद्धात. कामविकार तुमचं आहे, ब्रह्मचारी पद तुमचं आहे. तुम्ही दोन्हीमध्ये नाही आहेत. म्हणून काही माणसं ब्रह्मचारी साधूकडे का जातात? त्यांना आवडतो ब्रह्मचारी साधू, कारण हे स्वतः कामविकारी आहे. त्यागी माणसं कोणाला वाटतात? जैन धर्मात सगळ्यात त्याग करणारे साधू आहेत, त्या लोकांना सर्वात जास्त ते आवडतात. का? कारण हे भोगी आहेत. असं ओशोनी एका ठिकाणी लिहिलं. हे लोभी आहेत. मग त्यांनी सांगितलं जैन सगळे व्यापारी जास्त झाले. मायन्यूट ऑब्झर्वेशन आहे. कारण लोभी आहेत, आम्हाला पैशाचा इतका मोह आहे म्हणून त्यागी माणूस आवडतो. ब्रह्मचारी माणूस त्यालाच आवडतो जो भोगी आहे, कारण विरुद्ध बाजू आवडत असते. विरुद्ध बाजू आवडत असते. त्यागी लोक त्यांनाच आवडतात. अरे आम्हाला पैसा सुटत नाही म्हणून महावीरांचे वर्णन असे केले की किती घोडे सोडले, किती रथ सोडले, किती साम्राज्य सोडलं, चवीनं वर्णन करतात. का? कारण आम्ही कवडी सोडत नाहीत. आणि त्यांनी एवढं सोडलं. अरे सोडणाऱ्या माणसाला कवडी सुटली का, राज्य वैभव सुटलं का, त्याच्या दृष्टीनं काही किंमतच नाही. किंमत आम्हाला काय? आम्ही लोभी आहेत म्हणून आम्हाला त्यागी आवडतो. आणि जो मुळात त्यागी आहे त्याला त्यागी आवडतो का हो? सांगा बरं. मुळात तुम्ही त्यागी असाल, तुम्हाला त्यागी आवडेल का? तुम्हाला त्याच्यात काय मोठं? तो मी एकच आहे. दोन फकीराला आवडेल का? तो फकीर झाला, मी फकीर झाला, तू आवडायला, त्यांना काय सारखेच आहेत. आपल्याला फकीर का आवडतो? अरे चड्डी आम्ही सोडत नाहीत, आमची अंडरवेअर त्यांनी सगळं सोडून दिलं म्हणून आवडतं. लक्षात घ्या. म्हणून आपल्या भक्ती अशा आहेत, आपली साधना अशी आहे, आपल्या इच्छा अशा आहेत, आपल्या आकांक्षा अशा आहेत. आम्हाला विरुद्ध धर्मीय माणूस आवडतो, विरुद्ध गुणी माणूस आवडतो. आम्ही खोटं बोलतो पण खरं बोलणारा फार आवडतो आम्हाला. वा वा, हा खरं बोलतो म्हणजे समजायचं हा खोटं बोलतो. एक जण मला भेटला, म्हणले तुम्ही काय पाठ हो तुम्हाला. बापा बापा पा, मी समजलो की हा निव्वळ विसराळू आहे. मी का आवडायलो? पण एक पाठी मला भेटल्यावर तो आवडेल का? तो म्हणेल का सोमाणी साहेब तुम्हाला खूप पाठांतर आहे? नाही. कारण आपल्याला तीच माणसं आवडतात जे आपल्याजवळ नाही. लक्षात घ्या, हे द्वंद्व आहे. आणि ह्या द्वंद्वातनं तुम्ही कुठल्याही गुरुकडे गेला तर तुम्ही वर जाऊ शकत नाही. साक्षी भाव सांगत चाललोय. म्हणून तुम्हीचा जे तुम्ही आहात त्या परीघ सोडा. तुमचं इन्व्हॉल्वमेंट मी, आता तुम्ही सेनापतीपद युद्धाचं सोडा आणि तुम्ही जा आता त्या सेंटरमध्ये आणि तिथे साक्षी भावाने पहा काय चाललंय तुमच्यामध्ये. आता साक्षी भाव, तुम्ही विटनेस आहात म्हणजे साक्षीदार आहात, घटनेचे साक्षीदार. जसं पहा एक खून चाललेला असतो, मारामाऱ्या चालतात, तुम्ही दूर उभे आहेत,
मारामारी चाललेली आहे आणि नंतर एकाने एकाला भोसकलं. तुम्ही भोसकलं का? नाही. तुम्ही पाहिलंय फक्त. तुम्ही मारामारी केली का? नाही. तुम्ही साक्षीदार आहात त्या घटनेचे. तुमच्यावर ते काही चार्जेस येणार आहेत का? नाही. तुम्ही भांडले का? नाही. तुम्ही फक्त पाहिले. मग त्या कर्माचे भोगते तुम्ही आहात का? नाही. साक्षीदार राहिल्यानंतर कुठल्याही कर्माचा भोग तुम्हाला नाही. तुम्ही फक्त विटनेस आहात, साक्षीदार आहात त्या घटनेचे. आता तुमच्यामध्ये तो भाग आता लावा, जसं तुम्ही बाहेर लावला. तुमच्यामध्ये कामविकार उत्पन्न झाला. साक्षीदार म्हणून पहा, सेनापती होऊ नका. आता अंतर्मन जागृत करा आणि साक्षी म्हणजे एक मन इन्व्हॉल्व होऊ द्या आणि दुसरं मन असं कायम ठेवा. साक्षीचं मन लक्षात घ्या. अंतर्मन, आत्मा असा एक जागृत ठेवा की तो फक्त पाहतोय. तुमच्याचकडे तुम्ही पाहताय, घटना म्हणून पाहताय. आणि विकार उत्पन्न जरी झाला, होऊ द्या. समजा काम भावना तुम्ही काही प्रयोग करून शमू द्या, तरी तिकडेही साक्षी भावाने पहा. तुम्ही गळाले, साक्षी भावाने पहा. पुन्हा ब्रह्मचारीचा निर्णय झाला, नाही ब्रह्मचारी पदच चांगलं होतं, अरे किती साधना केली, खलास झाली आपली, तेही साक्षी भावाने पहा. काम विकार उत्पन्न झाला, तोही साक्षी भावाने पहा. काम विकार तुम्ही शमवून घेतलं, तेही साक्षी भावाने पहा. तुम्ही गळाले, ब्रह्मचारीचा भाव निर्माण झाला, मी ब्रह्मचारी झालं पाहिजे, तेही साक्षी भावाने पहा. पुन्हा ब्रह्मचारी पद गेलं, विकार वाढला, तोही साक्षी भावाने पहा. तुम्ही सेनापती होऊ नका, सेनापती होऊ द्या आता देवाला. तुम्ही फक्त साक्षी भावाने पहा, घटना होऊ द्या. आता तिसरा प्रकार आहे याच्यातला. आता थोडं पुढे सारखा. पुढे पुढे काय होईल? साक्षी भाव एकदा परिपक्व झाला तुमचा, काय होईल? ब्रह्मचारी हे तुमच्या मनात जे भिनलंय